गोष्टीचं नाव मतदानापूर्वी स्वामींचा उपदेश. चला तर आपण ही गोष्ट ऐकूया. मुंबई. लोकलचा गोंगाट, रस्त्यांवरची गर्दी, भिंतींवर झळकणारी राजकीय पोस्टर्स आणि कानावर आदळणारी आश्वासनांची भाषणं. अशाच गोंधळात रमलेला होता अमोल, स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त. पण आज त्याचं मन अस्वस्थ होतं. कोणाला मत द्यायचं? सगळेच काहीतरी बोलत आहेत. हे प्रश्न त्याच्या मनात घोळत होते. संध्याकाळी कामावरून परतताना नेहमीप्रमाणे तो दादरच्या एका जुन्या स्वामी समर्थ मठात थांबला. डोळे मिटून त्याने फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, या गोंधळात मला योग्य दिशा दाखवा. तेवढ्यात बाजूला बसलेले एक वृद्ध महाराज हळूच बोलले, बाळा, मतदान हे देवाला नवस नाही, ते समाजासाठी घेतलेला संकल्प आहे. अमोल चकित झाला. महाराज पुढे म्हणाले, जो फक्त बोलतो त्याच्यावर मत देऊ नकोस, जो काम करतो त्याचं मौन ऐकायला शिक. भीतीने नाही, लोभाने नाही, तर विवेकाने निर्णय घे. क्षणभरासाठी अमोलला जाणवलं, हे शब्द जणू त्या महाराजांचे नव्हतेच. त्याच्या मनात स्वामींचाच आवाज घुमत होता. डोळे उघडले तर महाराज तिथे नव्हतेच. फक्त समोर स्वामींचा फोटो आणि त्यातून झळकणारी तीच शिकवण. स्वामी सांगतात, मतदान हे अधिकार असला तरी तो विवेकाने वापरायची जबाबदारी आहे. गोंधळ कितीही असो, मन शुद्ध ठेवलं तर योग्य निर्णय आपोआप उमटतो.